अक्षय तृतीयेपासून सुरू होणार आहे या 7 राशींचे चांगले दिवस. भाग्य बदलणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दरवर्षीप्रमाणे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. यावर्षी 10 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता हा सण साजरा केला जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार 10 मे 2024 रोजी वृषभ राशीमध्ये या 7 राशी आहेत ज्यांचे भाग्य बदलणार आहे. या राशीत शुक्रादित्य योग तयार होत आहे. मीन राशीत अंगारक योग तयार होत आहे. शनी स्वतःच्या राशीत आहे आणि शुक्र स्वयंभू राशीत बसल्याने गजकेसरी नावाचा योग तयार होत आहे. पुढे जाण्याआधी तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. बघूया त्या कोणत्या आहेत राशी. 1. मेष रास. तुम्हाला अचानक संपत्ती मिळेल. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आणि नातेवाईकांमध्ये सुसंवाद वाढेल आणि नोकरीत पदोन्नती मिळेल. तसेच पगारात वाढ होईल आणि नोकरीच्या नवीन संधी मिळतील. याशिवाय पगारात वाढ होईल आणि नोकरीच्या नवीन संधीही निर्माण होतील. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. 2. मिथुन रास. या राशीचे लोक या काळात तुम्हाला विशेष लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि आर्थिक क्षेत्रातही लाभाचे संकेत आहेत. या काळात लोकांना व्यवसायात लाभ मिळू शकतो. लोकांना पैशाची बचत करण्यात यश मिळेल आणि वैवाहिक जीवनातही गोडवा येईल. 3. वृषभ रास. तुमच्यासाठीही अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरदार लोकांना वरिष्ठ आणि सर्व क्षेत्रातून प्रशंसा मिळेल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने यश मिळवाल तर तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल किंवा भविष्यात तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. 4. कर्क राशी. पदोन्नतीसोबत उत्पन्नाचे स्रोतही वाढतील. त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहील आणि बचत होईल. तुमचे कुटुंब वातावरण चांगले राहील. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. 5. सिंह राशी. कामाच्या ठिकाणी आणि सहकाऱ्यांसोबतच्या संबंधात सकारात्मक बदल होतील. जीवनात सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तुम्ही एखाद्याला कर्ज दिले असेल तर ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक संकट दूर होईल आणि कुटुंबात सुखसमृद्धी येईल. तर नवीन करारामुळे तुम्हाला नफा मिळेल. 6. कन्या राशी. या राशीचा स्वामी बुध देखील आहे. बैठक आर्थिक तंगी दूर करेल. बुधाचा राशीत बदल त्यांच्यासाठी शुभ राहील आणि प्रगतीचा काळ चालू होईल. नवनवीन संधी उपलब्ध होतील. समाजात मान सन्मान मिळेल. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकी राहील. 7. तूळ राशी. अक्षय तृतीयेपासून तूळ या वर्गातील लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. या काळात त्यांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात आणि कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याने मार्गही खुला होऊ शकतो. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला पैशांची बचत करण्यात यश मिळेल. काही गोष्टी दूर होतील आणि जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.